I am parent of Rajit Gurave. He is in nursery, now promoted to LKG. We are very satisfied with the efforts that the teachers are taking here in Parambi Kids Learning Center. Whatever he is doing, the creativity, the innovations the teachers are applying in the student is really commendable. I highly recommend this institute, this Parambi Kids Learning Center to every parent who want to develop their kid holistically. ह्या शाळेत आल्यानंतर यांच्या काही मेथड्स मला वेगळ्या वाटल्या. लहान मुलांसाठी अगदी प्री स्कूलच्या मुलांसाठी यांनी इथे लॅब डेव्हलप केली, जी कदाचित मी 10वीत वगैरे गेल्यानंतर बघितली. पण एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे, आम्ही एक्सपेरिमेंट करून शिकवतो, हा सरांचा एक मेसेज होता जो मला चांगला वाटला, आवडला. पारंबी स्कूल खूपच छान आहे. नर्सरीला माझ्या मुलीला पहिले मी दुसऱ्या स्कूलला टाकली, पण पारंबीमध्ये टाकल्यापासून LKG पासून त्याच्यात बरेचसे प्रोग्रेशन्स आहेत. त्या शाळेमध्ये आला तेव्हा अगदी थोडेसे शब्द, अगदी 4-5 शब्द तो बोलत होता. इथं आल्यानंतर त्याला कसं बोलायचं काय हे तर खूप छान बोलायला लागला. आता तो अगदी वाक्य छान बोलतो आणि अकॅडमिक्स प्रोग्रेस म्हणाल तर एकदम छान. त्याला नंबर्स माहीत होते किंवा ABCD माहीत होती, पण ते कसं लिहायचं अगदी लिहिण्यापासून दीपाली मॅम, स्मिता मॅम यांनी खूप त्याच्यावर मेहनत घेतली आणि खूप छान त्याचा प्रोग्रेस आहे. आता तो अगदी असेंडिंग डिसेंडिंग नंबर्स सगळे CBC वर्ड सुद्धा तो छान वाचतोय. म्हणजे मला सुरुवातीला सरांनी सांगितलं होतं की CBC वर्ड मुलं वाचतात, पण माझा थोडासा विश्वास नव्हता. पण तो आता 3 लेटर वर्ड 2 लेटर वर्ड खूप छान वागतो. त्याचं मागचं वर्ष खूप सुंदर होतं. ती खूप एकटं राहते, त्या मनाने ती खूप सुंदर वागायला लागली. तिच्यामध्ये खूप बदल झाले आणि बदल असे होते की सगळ्या मुलांमध्ये मिसळणं, मॅडमशी अटॅच होणं, ते ती कधी करत नव्हती, ते व्हायला लागलं. आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं तर अकॅडमी खूप सुंदर होतं. बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत ह्या शाळेमध्ये ज्या मला मुलांकडे अनुभवायला मिळाल्या. काही गोष्टी मी लिस्ट डाऊन करतो की सकाळी असेंब्ली जी होते त्याच्यामध्ये स्तोत्र म्हणून घेणं, दिवसभरात आपण कुठले स्तोत्र म्हटले पाहिजे हे मुलांना शिकवणं, आपले सर्व सणवार जे येतात ते त्या पद्धतीने साजरे केले जातात. एक उदाहरण त्याच्यातलं आषाढी एकादशीला आपण वारकरी मंडळ इथे बोलवून एक फार चांगल्या पद्धतीचं एक भजनाचा कार्यक्रम इथे केला होता. पहिल्या वर्षीच त्याला सेंटेन्स मेकिंग किंवा सेंटेन्स वाचण्याचा त्याला म्हणजे ज्ञान प्राप्त झालं. तो त्याच्यामध्ये डेव्हलप होता. मराठी पण तो बऱ्यापैकी वाचतो आणि लिहितो पण आहे. जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट स्कूल चांगली आहे. त्यांना एअरपोर्टला नेणे, व्हेजिटेबल मार्केटला नेणे, बाहेरच्या मार्केटमध्ये नेणे, त्यामुळे मुलांच्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये अजून खूप काही फरक पडला. त्यांचं अटेन्शन आता खूप छान झालंय आणि ते क्लासमध्ये सगळीकडं कल्चरल वगैरे चांगलं करतात. त्यांची हँडरायटिंग पण खूप छान सुधारली. तर ज्या फील्ड व्हिजिट झाल्या माझ्या मुलींच्या, एक स्टेट बँक ऑफ इंडियाला झाली की बँकिंग व्यवहार कसा होतो आणि तिचा तो आल्यानंतरचा तिने जो अनुभव सांगितला, ती आजही मला जाता येता सांगते, पापा मैं इस बैंक में गई थी, मैंने पैसे डिपॉझिट किए. मुलांना एअरपोर्टला नेलं, तिथे त्यांना कसं सगळ्या गोष्टी फंक्शन होतात हेही दाखवलं. तर ह्या गोष्टी मला फार चांगल्या वाटल्या की लहान मुलांना ह्या बऱ्याच गोष्टी अनुभवातून शिकल्यानंतर चांगल्या लक्षात राहतात, त्यांना तो एक चांगला अनुभव मिळतो. आणि नुसतंच एक राहीम पाठ करणं किंवा 1, 2, 3 पाठ करणं, त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी खेळाखेळातून शिकणं हे फार मला आवडलं. 2-3 गोष्टी अजून ज्या मला इथे आवडल्या की इथे मुलांना खेळण्यासाठी भरपूर मोकळं वातावरण टीचर्स प्रोव्हाइड करून देतात. Very unique school, I can say. It has an excellent environment to study and to nurture our children. So it's rooted without Indian culture, but still it stands different. तेव्हा त्याचाही कॉन्फिडन्स छान होता की त्याला स्कूल आवडली होती. त्याच्यानंतर थोडासा शाळा होता, ही इम्प्रूव्हमेंट शाळेने खूप छान केली आणि टीचर्सचंही नेचर खूप पर्सनली लक्ष देऊन बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह केल्या.